नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर। आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत। भीषण अपघातात 2 सख्या भावांचा मृत्यू झालेला आहे। रामपुरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे। पण हा दुर्दैवी अपघात नेमकं कुठे आणि कसा घडला याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि शेजारचं बेल बटन प्रेस करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। उमरगा लातूर महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून सोमवारी सायंकाळी पिकअप व दुचाकीची जोरदार धडक बसल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। सोमवारी सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास माडज पाटीजवळील अमराई समोर हा अपघात झाला। मिळालेल्या माहितीनुसार औसा तालुक्यातील मंगळूर येथील दीपक वसंत रामपुरे वय 27 व आकाश सूर्यकांत रामपुरे वय 25 हे दोघे सख्खे चुलत भाऊ सोमवारी कामानिमित्त उमरगा शहरात आले होते। दरम्यान काम आटपून ते दुचाकीवरून MH5 AN 055 ते गावाकडे परत जाताना माडस पाटी नजीक ट्रकने पिकअपला MH25P 3408 ठोकरल्याने तो दुचाकीवर जाऊन धडकला। या अपघातामध्ये दीपक रामपुरे आणि आकाश रामपुरे या सख्या चुलत भावांसह पिकअपमध्ये चालकाच्या बाजूला बसलेली येळी तालुका उमरगा येथील दिगंबर गिरजप्पा कांबळे वय 57 या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला आहे। तर पिकअप चालक संतोष स्वामी आणि मारुती रेड्डी राहणार दोघेही येळी तालुका उमरगा हे जखमी झाले आहेत। अपघात झाल्यानंतर तिघेही रस्त्यावर पडले होते। यावेळी महामार्गावरून जाणारे एकही वाहन थांबत नव्हते। याचवेळी माडज येथील वैजीनाथ उर्फ नाना काळे यांनी पळसगाव तालुका उमरगा येथील अजय कदम यांची उमरग्याकडे निघालेली पिकअप जीप थांबवली। या दोघांनी तिघांनाही प्रथम खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले। तेथील डॉक्टरांनी तपासून तिघांनाही मृत घोषित केले। त्यानंतर मृतदेह उमरगा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले। यावेळी नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती। तर या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आताच आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पुन्हा भेटूया नवीन अपडेट सोबत। तोपर्यंत सतर्क रहा आणि विशेष म्हणजे काळजी घ्या। धन्यवाद।